राधानगरी तालुक्यातील कसबा वाळवे इथल्या महावितरणच्या फीडर अंतर्गत येणाऱ्या गावातील शेतीपंपांना मंगळवार, बुधवार आणि गुरुवार असे 3 दिवस दिवसा तर शुक्रवार, शनिवार, रविवार आणि सोमवार असे 4 दिवस रात्रीच्या वेळी वीज पुरवठा केला जातो. गेली 6 वर्ष या परिसरातील शेतकरी रात्री जागून आपल्या पिकांना पाणी देत आहेत. या शेतकऱ्यांना सर्प, कोल्हे, तरस, गवारेडे आणि इतर वन्य प्राण्यांच्या दहशतीखाली आपला जीव मुठीत घेऊन रात्री पाण्यावर जावं लागतंय. सध्या तर वन्य प्राणी मोठ्या प्रमाणात शेती पिकांमध्ये येत असल्यामुळं शेतकऱ्यांच्या जीवाला धोका पोहोचतोय. त्यामुळं शेतीला दिवसा वीज पुरवठा करावा अशी मागणी करत शेतकऱ्यांनी राधानगरी इथल्या महावितरणच्या उपअभियंता कार्यालयावर धडक दिली. दिवसा वीज पुरवठा केला नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय. आज राधानगरी उपकार्यकारी अभियंता विद्युत मंडळाच्या ऑफिसवर कसबा वाळवे आणि पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी निवेदन देण्यासाठी इथं आग्रह धरला. गेली 6 वर्ष 3च दिवस दिवसाचा लाईट पुरवठा वाळवे फिडरवर होतो आणि चंद्रे, अर्जुनवाडा, वाळवा, पालकरवाडी, चांदेकरवाडी या गावांना त्यामुळं 4 रात्री त्या ठिकाणी पाणी रात्रीचं जाऊन पाजावं लागतं. त्याऐवजी आम्हाला 4 दिवस त्या ठिकाणी दिवसाचा पाणी पुरवठा व्हावा आणि सकाळी 10 वाजेपर्यंत, रात्रपाळीला 10 वाजेपर्यंत विद्युत पुरवठा सुरू राहावा अशी मागणी केली आहे. याची जर अंमलबजावणी नाही झाली, या संबंधात जर संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीनं पाऊल नाही उचललं तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा या निमित्ताने देण्यात आलेला आहे. यावेळी कसबा वाळवेचे माजी सरपंच सचिन पाटील, चंद्रेचे सरपंच प्रभाकर पाटील, ज्योतिराम पाटील, मधुकर पाटील, सर्जेराव यादव, विजय मेंगाणे, बळीराम पाटील, अशोक चौगले, रघुनाथ चौगले, बाजीराव पाटील यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.